ते तसे आर्टिस्ट हो शाळेपासूनच चित्रकार वगैरे असल्यामुळे एक एक दृष्टिकोन असतो आपल्याला, एक आम्हाला चित्र वगैरे ऑब्झर्वेशन असतं ते पेन्सिल दुकान त्यावेळेला. मला 40 वर्ष अंदाजे झाले. आणि स्टील फोटोग्राफर पहिले आपला एक फोटोग्राफर त्यावेळेला. आता कसे भरपूर काय काय माध्यम निघाले, मोबाईल वगैरे डिव्हाइस भरपूर. त्यावेळेला तसं काही नव्हतं वगैरे. तेव्हा फिल्म बेस्ड कॅमेरा होता. आपण आज एक दादा कोणते स्टील फोटोग्राफर होते, मोहन डोके वगैरे, ते माझ्या बाजूला जायचे. मग त्यांनी काय मला मार्गदर्शन केलं, बेसिक काय वगैरे ते कळल्यामुळे आणि ते एक आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात मग त्यांनी पहिलं माझ्यातला जो एक कलाकार आहे त्यांना आम्ही दिबोला म्हणतो, ते माझे या क्षेत्रातले गुरु आहेत. बरं. मग त्यात मला त्यांनी ह्या क्षेत्रातलं काय करावं काय नाही, बेसिक म्हणजे गुरुच म्हणायचे. शिक्षक इतके अवेलेबल होते. मी केलेलं शूट त्यावेळेला. आता कसं झालंय, डिजिटल कॅमेरे लगेच आपला एक शॉट घेतला की लगेच बघू शकतो. तुम्ही डिलीट करू शकता, तुम्ही तासभर शूट करू शकता, 2 तास शूट करू शकता, सांगू पण शकता की मला हे नाही नको, मला हे पाहिजे. काय होतं तुम्हाला थिअरिटिकल ज्ञान वाचन याच्यावरून ते एक आत्मसात करू शकतो. पण प्रॅक्टिकल तुम्हाला जसं सायकल एक आहे, तुम्हाला सायकल स्वतःला चालवायला लागले, तुम्हाला सांगितलं ना त्याला 2 चाक असतात, एक पुढे ब्रेक असतात, बॅलन्स करायला लागतं, त्याने तो सांगू शकेल दुसऱ्याला. बरोबर. पण स्वतः जेव्हा त्याचा अनुभव घेईल त्यातलं वगैरे काय, तर त्यातले जे खास कळले ते कळणार. आणि ते बेसिकली सरांचं स्टेटली सांगलंय युथला की कोणते क्षेत्र असू द्या, कुठेही शिका, पुस्तकी ज्ञान किंवा जे पण हे घेणं गरजेचं आहे, पण तुम्हाला थिअरिकल करावंच लागेल. नॉलेज येणार, लाईट, ते वातावरण, फिरणं, डायरेक्टरचे थॉट प्रोसेस, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं की डीओपी म्हणजे कॅमेरामॅन आणि डायरेक्टर हे असं समीकरण आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड असतात ते.